चला तर मग आज बनवूया पनीर बटर मसालाची भाजी अगदी हॉटेल स्टाईलमध्ये। ही भाजी बनवायला अत्यंत सोपी आहे आणि अगदी घरच्या साहित्यात ही बनवून तयार होते। चव तर हिची अफलातून लागते। एकदा जर तुम्ही माझ्या पद्धतीने पनीर बटर मसाल्याची भाजी बनवाल तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल। चला तर मग झटपट ही भाजी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी गॅसवर एक स्टेनलेस स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे। यामध्ये पनीर बुडेल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे। पाणी आता छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे। यावर झाकण ठेवून आता मी हे पाणी उकळून घेते। अगदी काही मिनिटातच पाणी उकळून तयार झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवून हे पाणी मी बाजूला ठेवून देते। गॅसवर मी एक नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे। तुम्ही कुठलंही पॅन ठेवू शकता। यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल छान तापू देऊ। मी इथे 300 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। पनीर स्वच्छ धुवून त्याचे याप्रमाणे चौकोनी काप करून घेतलेले आहेत। आता हे पनीरचे काप आपण तेलात घालू व यांना आलटून पालटून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ। बरेचदा काय होतं की आपण भाजीमध्ये तळून पनीर घालतो तेव्हा ते पनीर अगदी रबरासारखं होतं। तुमच्याही सोबत असं होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा। पनीर रबरासारखं होऊ नये त्याकरिता आज मी एक छानशी टिप तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। बघा हे पनीर छान तळलं गेलेलं आहे। आता हे पनीर आपण काढून घेऊ आणि जे पाणी आपण उकळून ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये हे पनीरचे क्यूब्स आपण घालू। असं केल्याने काय होतं की पनीर अगदी मऊ होतं आणि चवीला खूप छान लागतं। बघा मी सर्व पनीरचे क्यूब्स गरम पाण्यामध्ये घातलेले आहे। आता यावर झाकण ठेवून याला बाजूला ठेवून देऊ व वळूया पुढील कृतीकडे। या पॅन मधलं तेल मी काढून घेतलेलं आहे व थोडंसं तेल या पॅन मध्ये राहू दिलेलं आहे। यात आता आपल्याला काही खडे मसाले परतून घ्यायचे आहेत। खड्या मसाल्यांमध्ये मी एक तमालपत्र, एक चक्री फूल, एक लहानसा कलमीचा तुकडा, थोडीशी जावित्री, 2 मसाल्याच्या वेलच्या, 2 हिरव्या वेलच्या इत्यादी साहित्य घेतलेलं आहे। आता आपण हे मसाले अगदी हलकेसे परतून घेणार आहोत। मसाले हलकेसे परतले गेलेले आहेत। आता यामध्ये आपण 2 लांब काप केलेले कांदे घालू, 8 ते 10 लसूण पाकळ्या व थोडंसं अद्रक सोलून लांब काप केलेलं मी यात घातलेलं आहे। सर्व जिन्नस आता आपल्याला हलक्याशा परतून घ्यायचे आहेत। कांद्यांचा हलकासा रंग बदलेल इतपत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी काही वेळातच कांद्याचा रंग आता बदललेला दिसतो आहे। आता यात आपल्याला काही वस्तू पुन्हा ऍड करायच्या आहेत। 2 मोठे चमचे मगज बीज आपण इथे घालणार आहोत। 1 मोठा चमचा पोहळ्याच्या बिया आपण इथे घालणार आहोत। 7 ते 8 काजू व बदाम आपल्याला घालायचे आहेत व 1 मोठा चमचा खसखस इथे घालायची आहे। सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत व याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आता सर्व जिन्नस छान परतले गेलेले आहेत। आता इथे आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे व पाणी घालून याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदे छान मऊ होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। हॉटेलवाले याच पद्धतीने त्यांची ग्रेव्ही तयार करतात त्यामुळे त्यांची ग्रेव्ही अगदी क्रीमी लागत असते। कांदा छान मऊ झालेला आहे। आता गॅस आपण बंद करून घेऊ व हे सर्व जिन्नस थंड होण्याकरिता ठेवून देऊ। आता सर्व जिन्नस व्यवस्थित थंड झालेले आहेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये यांना काढू व छान फाईन पेस्ट याची करून घेऊ। आवश्यकता असेल तर पाणी ऍड करा किंवा बिना पाण्याचं सुद्धा याला छान वाटता येईल आपल्याला। बघा आता हे वाटण तयार झालेलं आहे। चला आता वळूया पुढील कृतीकडे। मी गॅसवर एक जाड बुडाची स्टेनलेस स्टीलची कढई ठेवलेली आहे। यात 2 ते 3 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। तेल आणि बटर असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तेल छान तापलेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मी पिवळी मोहरी इथे घालते आहे। याऐवजी तुम्ही काळी मोहरी सुद्धा घालू शकता। आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून ठेवलेलं आहे ते वाटण घालू व त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ही पनीर बटर मसाल्याची भाजी आहे तर बटर यात तर अजिबात कमी व्हायला नको। आता यामध्ये 2 चमचे बटर आपण घालू व याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून मध्यम आचेवर कडांनी तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ। बघा आता ही ग्रेव्ही छान शिजलेली आहे। कडांना तेल सुटलेलं दिसतं आहे। याच वेळेस आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। अर्धा लहान चमचा हळद घालू, 1 मोठा चमचा लाल मिरचीची पूड घालू, 1 लहान चमचा धने पूड घालू। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मध्यम आचेवर 1 ते 2 मिनिटांकरिता छान परतून घेऊ। आता यामध्ये 2 टमाटरची प्युरी आपल्याला घालायची आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। अगदी हॉटेल सारखा लुक देण्याकरिता यामध्ये मी थोडासा केशरी फूड कलर घातलेला आहे।
कलर घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. आता याला छान मिक्स करून यावर झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिटांकरिता शिजायला ठेवून देऊ. 3 ते 4 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. यावरचं झाकण काढू. बघा ही ग्रेव्ही किती छान शिजलेली आहे. यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आपण घालणार आहोत व याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती छान शिजलेली आहे. आता यामध्ये जे पनीरचे क्यूब्स आपण गरम पाण्यामध्ये सोक करायला ठेवलेले होते ते पनीरचे क्यूब्स घालू. बघा हे पनीरचे क्यूब्स किती सॉफ्ट वाटत आहेत. तळल्यावर सुद्धा अगदी हे रबरासारखे वाटत नाहीये. भाजीमध्ये सुद्धा हे असेच सॉफ्ट राहतात. आता सर्व पनीरचे क्यूब्स या ग्रेव्हीमध्ये मी घातलेले आहेत. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला घालायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून यामध्ये 1 चमचा बटर पुन्हा घालायचा आहे व याला छान मिक्स करून झाकून 2 ते 3 मिनिटांकरिता छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. 2 ते 3 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. यावरचं झाकण काढूया. वाव, तुम्ही बघू शकता पनीर बटर मसाला बनून तयार झालेला आहे. यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. तुम्हाला जर अशी दाटसर ग्रेव्ही ठेवायची असेल तर तुम्ही थोडंसं मीठ घालून ही भाजी आत्ताच सर्व करू शकता, परंतु मला ही भाजी थोडी सैलसर हवी आहे, त्यामुळे मी यात 1 कप गरम पाणी घालते आहे. यामध्ये थोडंसं मीठ आपल्याला घालायचं आहे आणि याला शिजवून घ्यायचं आहे. मीठ अगदी कमी घालायचं आहे, कारण बटर आपण भरपूर घातलेलं आहे भाजीत, त्यामुळे मिठाचं प्रमाण चुकायला नको, म्हणून तुम्ही आपल्या चवीप्रमाणे मीठ यात घालू शकता. 2 ते 3 मिनिटे याला छान उकळी आणल्यानंतर ही भाजी आता बनून तयार झालेली आहे. यात थोडीशी कसुरी मेथी किंवा कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी थोडंसं पनीर यावर जर किसून घेतलं तर ही भाजी अगदी रेस्टॉरंट प्रमाणे वाटते. पनीर बटर मसाला बरोबर सर्व करण्याकरिता मी इथे कणकीचे नान बनवून घेतलेले आहे. हे नान इतके छान बनलेले आहेत, अगदी कापसासारखे मऊ नान बनून तयार झालेले आहेत. माझ्या मुलांना पनीरच्या भाजीबरोबर नान खूप आवडतात, परंतु मी मैद्याचे नान बनवत नाही, तर कणकीचेच नान बनवते, जेणेकरून पोटाला सुद्धा त्रास होत नाही. चला आता ही भाजी खाऊन बघू आपण कशी बनलेली आहे. अतिशय अप्रतिम चवीची पनीर बटर मसाल्याची भाजी बनून तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने ही भाजी एकदा नक्कीच बनवा व तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व याचप्रमाणे आणखी छान छान रेसिपीज बघण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमंडळींबरोबर या चविष्ट रेसिपीला नक्की शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या.